आज आपण मस्त असे झणझणीत सोयाबीन मटणासारखं सोयाबीन बनवणार आहे। तर कसं बनवायचं तर सर्वात आधी आपण इथं मोठं सोयाबीन घेतलेलं आहे। याच्यात बारीक पण साईज येते तर तुम्ही ते बारीक पण घेऊ शकता। तर आपण मोठं सोयाबीनचं मस्त असं मटणासारखं झणझणीत भाजी करूया। तर भाजी कशी करायची हे पाहून घेऊया। थोडं वेगळ्या पद्धतीने मी भाजी करणार आहे। तर सर्वात आधी आपण सोयाबीनला भिजत घालूया। गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं। इथे गॅसवर आपलं टोपामध्ये पाणी ठेवलंय। तर गरम पाण्यामध्ये भिजवायचे आपल्याला। आपलं सोयाबीन गरम पाण्यात टाकून घेऊया। गरम पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं आहे। जोपर्यंत सोयाबीन भिजत नाही तोपर्यंत ठेवायचं। भिजून झालं की मग आपण स्वच्छ धुवून बाहेर काढून घ्यायचं। आपण पाण्यात टाकल्यावर सोयाबीन वरती तरंगते, त्यामुळे आपल्याला चम्मचने असं खाली दाबायचं ज्याने चांगली भिजते सोयाबीन व्यवस्थित आतपर्यंत। आपल्याला सोयाबीनसाठी आधी वाटून काढून घ्यायचे। तर वाटण्यासाठी आपण इथं 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडेसे कढीपत्ता, लसूण, जिरा आणि मोहरी घेतलेले। तर हे सर्व आपण आता मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे। पाहू शकता या प्रकारे मी वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आणि इथं मी 2 मीडियम साईजचे अजून कांदे घेतलेले आहेत। ते हे आता आपल्याला फोडणीसाठी वापरायचे। त्याच्यासाठी आपल्याला एकदम बारीक असे चिरून घ्यायचे। या प्रकारे बारीक चिरायचे। या प्रकारे बारीक चिरून घेतलेले 2 हिरव्या मिरच्या घेतलेत। त्याला पण या प्रकारे आपल्याला तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे फोडणीसाठी। थोडेसे फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेले आहेत आणि टोमॅटो आपण वाटणामध्ये टाकले त्यामुळे फोडणीत टाकणार नाही। आपलं कढई गॅसवर ठेवलेलं आहे। कढई गरम झाली त्याच्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेऊया। आपलं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घेतले 2 लवंग, 2 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता ते टाकूया। थोडासा आपण जिरा टाकूया, कढीपत्ता टाकूया, हिरवी मिरचीचे तुकडे, आपलं सगळं भाजलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया। आपले कांदा छान असे भाजले। आता आपण वाटलेले वाटण टाकूया। 1 चम्मच कोथिंबीर, अद्रक आणि लसूण त्याचं पेस्ट टाकायचे। याला छान असं तेलातून भाजून घ्यायचं। आता आपण हे वाटलेलं वाटण टाकूया। वाटणाला छान असं तेल सुटायपर्यंत भाजून घ्यायचे 1-2 मिनिटं। त्याचा कच्चापणा सर्व जाईल या प्रकारे आपल्याला लालसर भाजून घ्यायचे। इथं आपला मसाल्याला छान असं तेल सुटलंय, पाहू शकता भाजलंय। त्याच्यामध्ये आपण आता सारे बेसिक मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धना पावडर कारण आपण कोथिंबीर टाकले त्यात, थोडासा चवीनुसार गरम मसाला, अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया, हळद अर्धा चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, 1 चम्मच चिकन मसाला। सर्व मसाले आपल्याला छान असं भाजून घ्यायचे। मसाल्याला छान तेल सुटायपर्यंत भाजायचे आपल्याला अजून 1-2 मिनिटं। ह्याच्यात आपण थोडासा पाणी ॲड करूया। गरम पाणी घेतलेलं आहे मी। छान अशी ग्रेव्ही तयार होईल आपली। दोन मिनिटं आपण आता शिजून देऊया ऑइल सुटायपर्यंत। पाहू शकता आपले सोयाबीन छान असे भिजले गेले। त्याला आता मी 2 तुकड्यामध्ये करून घेणार आहे।
पाहू शकता असं धुवून घ्यायचे. त्याचा फेस असतो हे बघा, या प्रकारे हा फेस आपल्याला पूर्ण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं दाबून दाबून धुवायचे. या प्रकारे धुवून पिळून आपल्याला दुसऱ्या पाण्यात टाकायचे. आपण हे पाण्यातून सोयाबीन घ्यायचे आपले आणि बघू शकता किती मोठे मोठे फुगले. तर आपल्याला या प्रकारे बारीक कट करून घ्यायचे. बारीक कट केल्याने काय होतं, छान असा मसाला आतपर्यंत लागतो सोयाबीनला आणि खायला सुद्धा छान अशी टेस्टी लागते सोयाबीनची. मसाला आपला तेल सुटलंय, त्याच्यात सोयाबीन टाकून घेऊया. आपली सोयाबीन छान असं भाजली आहे, पाहू शकता. 2 ते 3 मिनिटं मस्त मसाल्यातच आपण त्याला शिजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 चम्मच भाजलेलं बेसन टाकायचं आहे. बेसन भाजलेलं आहे त्यामुळे आपण वरूनच टाकणार आहे. आणि ह्याला पण छान असं अजून 1 मिनिट त्याच्यामध्ये परतायचं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. 1 गिलास गरम पाणी घेतलेलं आहे मी. पाणी आपल्याला गरमच टाकायचे. छान असं ग्रेव्ही तयार होईल या प्रकारे आपल्याला पाणी टाकायचे. लय जास्त पण नाही, लय कमी पण नाही. सोयाबीन जास्त पाणी खेचत असते त्यामुळे आपल्याला पाणी थोडं एक्स्ट्रा टाकायचे. आणि ह्याला छान असं आता उकळे येऊन द्यायचे. 1-2 मिनिटं तेल सुटायपर्यंत शिजून द्यायचे. भाजीवर आपण ताट ठेवूया. अर्धवट ताट ठेवायचे आणि तेल सुटायपर्यंत 2 मिनिटं शिजून घेऊया. पाहू शकता आपली भाजी मस्त असे शिजली. हे बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया वरून. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. पाहू शकता छान अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. या प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर अशी भाजी तयार होते. हे बघा मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही पण सर्वांना खाऊ घाला. पाहू शकता झणझणीत अशी भाजी, सोयाबीनची मटणासारखी भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.